गुड मॉर्निंग. बघा आपण लास्ट लेक्चरला 10 स्टँडर्डचा मॅथचा अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा टॉपिक सुरू केला होता, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला प्रॅक्टिस सेट 3.2 चे 6 एक्झाम्पल ऑलरेडी आपण कव्हर केले होते. आता आपल्याला पुढचे एक्झाम्पल घ्यायचे 7, 8 and 9 and 10. 4 एक्झाम्पल आपल्याला ह्या लेक्चर मध्ये बघायचे. आणि हा टोटल जो प्रॅक्टिस सेट हा एकाच फॉर्म्युला डिपेंड आहे. कोणता फॉर्म्युला आहे बरं? तो आपण फॉर्म्युला बघितला होता. कोणता? टोटल टर्मचा फॉर्म्युला. कोणता होता? टोटल टर्म. टोटल टर्म फॉर काय? Tn इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D. Tn फॉर काय असतो? लास्ट टर्म. A फॉर काय असतो? इनिशियल टर्म किंवा फर्स्ट टर्म. N फॉर काय असतो? टोटल प्रेझेंट इन टोटल टर्म प्रेझेंट इन सिक्वेन्स, म्हणजे एकूण किती टर्म्स आहे म्हणजे n. आणि D म्हणजे काय असतो बरं? डिफरन्स. काय असतो? डिफरन्स किंवा डिस्टन्स इन टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. बरोबर, हे आपण बघितलं होतं. एक्झाम्पल कोणते बरं? आपलं 7 वाला. 6 झाले ना आपले. आता कोणतं घ्यायचं आपल्याला? एक्झाम्पल नंबर 7 वाला बघायचं. बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन दिलाय बरं 7 वाला? द 11th term and the 21 term of an AP is 16 and 29 respectively. म्हणजे आपल्याला एक AP दिलेली, त्या AP मध्ये 11 टर्म किती दिली बरं आपल्याला? 16. and 21 टर्म किती दिले बरं आपल्याला? 29. अशा दोन टर्म आपल्याला ऑलरेडी दिलेले आहे. देन फाइंड द 41 टर्म ऑफ दॅट AP. तर त्याच EP ची कोणती टर्म फाइंड आउट करायची आपल्याला? 41 टर्म आपल्याला फाइंड आउट करायची. 41वी टर्म काय करायची? फाइंड आउट करायची. मग आता इथं काय होईल बघा. इथं आपल्याला A पण दिलेलं नाहीये, इथे आपल्याला D पण दिलेलं नाहीये, फक्त आपल्याला काय दिलंय? Tn दिलेलं आहे, म्हणजे टर्म दिलेली. बरोबर ना? काय दिली? टर्म दिली, म्हणजे n ची व्हॅल्यू वगैरे दिलेली. काय काय आपण ते थोडक्यात बघूयात. बघा आता आपल्याला A पण माहित नाहीये, म्हणजे काय इनिशियल टर्म माहिती का याच्यामध्ये? नाहीये. आता याच्यामध्ये डिफरन्स दिलाय का कुठं? 2 चा का 3 चा का 4 चा? कारण की सिक्वेन्सच नाही म्हणून आपल्याला डिफरन्स पण माहिती नाहीये. मग आपल्याला A पण माहित नाही आणि आपल्याला D पण माहित नाहीये. आणि जर आपल्याला कोणती टर्म काढायची असेल, म्हणजे Tn चा फॉर्म्युला यूज करायचा असेल, तर A पण लागतो, n पण लागतो आणि D पण लागतो. पण आपल्याकडे A आणि Dच नाहीये, तर पहिल्यांदा काय काढावं लागेल? A आणि D ची व्हॅल्यू काढावं लागेल. महत्वाचं एक्झाम्पल आहे आणि हे बऱ्याच बोर्डाला विचारलेलं पण आहे. एक्झाम्पल नंबर 7 वाला व्यवस्थित समजून घ्या. काय आपल्याला A पण माहिती नाही आणि D पण माहिती नाही, म्हणून आपण काय करणार बरं? बघा, लेट द A B द किंवा लेट A, आपण A ला काय म्हणू? इनिशियल टर्म करू. बघा 7 झालं. लेट A B द फर्स्ट टर्म ऑफ AP. ह्या दिलेल्या कोणती रेखा AP असणार आहे, त्याची फर्स्ट टर्म काय असते? आपली Aच असते. बरोबर. D काय असतो बरं? D B द डिफरन्स ऑफ AP, गिवन AP. हे आपण मानून घेतलं. मग आता पुढे काय दिलं आपल्याला? गिवन काय दिलंय बघा. गिवन मध्ये काय सांगितलं आपल्याला? टर्म दिली. कोणती टर्म दिली बरं आपल्याला? 11 टर्म दिलेली. 11 टर्म दिली, म्हणजे याचा अर्थ T11 ची व्हॅल्यू किती असणार आहे बरं? 60. बरोबर ना? 11th टर्म दिलेली आपल्याला, म्हणजे T11 ची व्हॅल्यू किती असणार आहे? 60. अजून कोणती टर्म दिली बरं आपल्याला? T21 इज इक्वल टू काय दिली बरं? 29 दिलेली. हे दोन्ही पण आपल्याला काय दिले बरं? गिवन आहे. एवढं आपल्याला सांगितलंय. आणि आपल्याला आता काय करायला लावले? 41 टर्म कोणती ती काढायची. बरोबर ना? ह्या दोन टर्म दिल्या आणि ही टर्म आपल्याला काढायची. मग आता यासाठी आपल्याला फॉर्म्युला बघू आपण. मग बघा आपला टर्मचा फॉर्म्युला काय असतो बरं? Tn इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू काय असतो? D. आता फक्त आपण काय करू? याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू पहिल्या याच्या. मग आता Tn, मग आता ह्या n किती दिला बरं आपल्याला? 11. म्हणजे आपण काय घेऊ शकतो? T11 इज इक्वल टू A काय आपल्याला माहिती नाहीये, प्लस n काय दिला बरं याच्यामध्ये? 11.
एन असतो ना, हा किती असतो एन, एन काय दिला आपल्याला 11 मायनस 1 इंटू डी दिला का आपल्याला, नाही दिलेला. नेक्स्ट याचं काय होईल बघा, इथं कॅल्क्युलेशन होऊ शकतं ना. मग T11 इज इक्वल टू ए प्लस ते 11 मायनस 1 म्हणजे किती येणार आहे 10D. याला इक्वेशन नंबर काय म्हणा 1. आता सेम इक्वेशन ह्या 21 टर्मचं पण काढून घेऊ आणि देअरफॉर आपण पुन्हा हाच फॉर्म्युला यूज करू. Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू काय डी. मग आता काय होईल बघा इथं, आता एन काय घ्यायचा, 21 टर्म वाला घ्यायचा आहे. म्हणजेच T21 इज इक्वल टू ए माहिती का आपल्याला, नाही. एन माहितीये का 21 मायनस 1 इंटू काय वर इथं डी. हा एक काम करू आपण, टी ची व्हॅल्यू दिली, T21 ची व्हॅल्यू दिली, किती दिली बरं 29, ती टाकून देऊ शकतो. इज इक्वल टू ए माहिती का नाही, प्लस 21 मायनस 1 किती होणार आहे 20D होणार आहे. एक काम करू, इज इक्वल टू मध्ये नेहमी कोण राहतो विदाउट व्हेरिएबल वाला. मग आपण फक्त इकडे मांडू ती तिकडे मांडू, म्हणजेच काय होईल ए प्लस 20D इज इक्वल टू काय नाही, फक्त इकडे ती तिकडे म्हणजे मायनस करायची गरज नाही 29. याला इक्वेशन नंबर काय म्हणा 2. एक काम करू, इथं सुद्धा T11 ची आपल्याला व्हॅल्यू दिली ना आपल्याला, ती आपण सबस्टिट्यूट करून टाकू. मग T11 ची व्हॅल्यू काय दिली बरं 16 इज इक्वल टू काय ए प्लस 11D. आणि एक काम करू, पुन्हा ए आणि डी वाली इकडे घेऊ आणि विदाउट व्हेरिएबल वाले तिकडे टाकू, म्हणजेच काय होईल ए प्लस 11D इज इक्वल टू किती होणार आहे 60. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला इक्वेशन नंबर काय म्हणा 2. आता काय होईल बघा, इथं ए आणि ए दिसतोय, जर ए जर काढून टाकला ना आपण तर डी ची व्हॅल्यू आपल्याला निघू शकते. मग एक काम करू ना आपण, या मोठ्या इक्वेशन मधून छोटे इक्वेशन काय करू सबट्रॅक्ट करू. लक्षात येईल का, मोठ्या इक्वेशन मधून काय करू छोटे इक्वेशन काय करू सबट्रॅक्ट. आता इकडे लिहितो मी, मग आपण म्हणू सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. आता इक्वेशन 1 कशातून सबट्रॅक्ट करायचंय सेकंड, कारण की सेकंड मोठा व्हायला आहे ना, मोठ्या संख्येतून काय करायचे असे लहान संख्या सबट्रॅक्ट करायची. मग मोठी संख्या कोणती बरं आपली ए प्लस 20D इज इक्वल टू 29. यातून सबट्रॅक्ट काय करायचं आपल्याला ए प्लस 10D इज इक्वल टू काय 16. यांची काय करायची सबट्रॅक्शन. आपल्याला माहिती आहे सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनचे काय आता साइन चेंज होतात. इथं काय रे प्लस आहे म्हणजे काय होईल मायनस, इथं काय होईल इथं काय होईल. आता याचा विचार करायचा का आपल्याला नाही. मग आता बघा ए मायनस ए किती होणार आहे 0. ए तून ए गेला 0 राहील ना. ओके 20D मधून 10D गेला म्हणजे किती राहणार आहे 10D इज इक्वल टू 29 मधून 16 जर गेला तर किती राहणार आहे 30. इथं राहणार आहे 30. आणि देअरफॉर आपण डी ची व्हॅल्यू काढू शकतो. डी इज इक्वल टू 30 आणि हा इथं काय मल्टिप्लाय, इकडे आला काय होणार आहे डिवाइड. डी ची व्हॅल्यू किती आली रे 30/10. डी ची व्हॅल्यू काढली. आता आपल्याला 41 टर्म काढायचे असेल तर आपल्याला डी ची पण व्हॅल्यू लागते आणि ए ची पण व्हॅल्यू लागते ना, पण ए आपल्याला माहित नाही अजून. मग आता एक काम करू आपण, डी ची व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू. एकदा जर डी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर ए ची व्हॅल्यू आपोआप निघेल बघा, बरोबर का नाही. मग काय करा सेकंड मध्ये टाकली तरी चालेल, फर्स्ट मध्ये टाकली तरी चालेल, पण आपण फर्स्ट मध्ये टाकू का कारण की ते इक्वेशन छोटे आहे म्हणून. मग आपण काय करू सबस्टिट्यूट D is equal to 13/10 in equation first. मग आता फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकू. मग ए काय होईल बरं आपलं, मग आता इथं फर्स्ट इक्वेशन ए प्लस बी 10 इंटू डी. डी ची व्हॅल्यू काय बरं 13/10 आणि इज इक्वल टू किती बरं इथं 16 आहे. अलग लक्षात. मग हा 10 आणि हा 10 मल्टिप्लाय डिवाइड आहे म्हणजे काय होईल तो आता कॅन्सल. 10 1 जा 10 आणि 10 1 जा 10 आणि देअरफॉर काय उरलं बरं इथं ए प्लस 13 इज इक्वल टू काय 16. हा 13 प्लस तिकडे गेला काय होणार आहे मायनस. देअरफॉर ए इज इक्वल टू 16 मायनस 13 म्हणजेच किती होणार इथं 3 होणार आहे. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली रे आपली इथं 3 आली. ए ची व्हॅल्यू किती आली 3. इथपर्यंत कळालं सरांना.
मग आता ए ची पण व्हॅल्यू मिळाली, डी ची पण व्हॅल्यू मिळाली. सिक्वेन्स सर्वांची एकच आहे. ए ची सिक्वेन्स, ई ची सिक्वेन्स, ई ची सिक्वेन्स एकच आहे. म्हणजे ए ची पण व्हॅल्यू एच राहणार आहे, ए ची पण ए ची 30 राहणार आहे, ए ची सुद्धा ए ची 30 राहणार आहे. काही चेंज होणार आहे का? नाही. सर्वांची इनिशियल स्टेप सेम राहणार आहे आणि सर्वांचा डिफरन्स सुद्धा सेमच राहणार आहे, कारण की सिक्वेन्सच एक आहे. मग आता आपल्याला कोणती टर्म काढायची आहे? टीएन काढायची. म्हणून नाव आता कोणती टर्म काढायची आहे? T41 इज इक्वल, ही टर्म काढायची आहे ना. आणि टर्म काढण्याचा फॉर्म्युला काय असतो आपला? ए प्लस काय असतो? n-1 इंटू काय असतो? डी असतो. बरोबर ना. मग आता T41 काढायचा आहे इज इक्वल, ए ची व्हॅल्यू किती आली माहिती? 3 प्लस एन ची व्हॅल्यू किती बरी? व्हेरी गुड, 41. इथली व्हॅल्यू इथली व्हॅल्यू नेहमी सेम असते, -1 आणि इंटू डी किती रे? 13/10 आहे. 13/10 आहे. आता आपण इकडं त्याचं पुढचं सॉल्व्ह करू, काय होईल बघा. मातीला काय होईल बरं आपली स्टेप पुढची? T41 इज इक्वल टू 3 तसाच ठेवला आपण, प्लस 41 - 1 किती येणार आहे? 40 इंटू काय? 13/10. बरोबर. 10 1 जा 10 आणि 10 4 जा किती होणार आहे? 40. देअरफॉर T41 इज इक्वल टू 3 प्लस 4 इंटू काय होणार आहे? 13. देअरफॉर 1041 इज इक्वल टू 3 प्लस 13 4 जा किती होणार आहे? 13 52 52 किती येणार आहे? 52. मग 52 प्लस 3 किती येणार आहे बरं? 55. म्हणजे T41 ची व्हॅल्यू किती आली आपली? आणि 30 तर आपल्याला काढायची होती. देअरफॉर 41th टर्म of given sequence is 55. येईल का लक्षात? नक्की का कळेल? मी एकदा पुन्हा सांगतो बघा. आपल्याला काय दिलंय? फक्त एक कोणती तरी सिक्वेन्स आहे, माहिती नाहीये. काहीतरी सिक्वेन्स आहे, माहिती नाहीये. बट त्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला 11 टर्म दिली, किती आहे? 16. त्या सिक्वेन्स आपल्याला 21 टर्म पण माहिती, किती आहे? आणि त्या सिक्वेन्सची 41 टर्म किती ती आपल्याला विचारलं. म्हणजे सिक्वेन्स काय? ती एकच असणार आहे. बरोबर का? मग आता काय बघा. मग आता याच्यावरून आपण काय करू? एक इक्वेशन तयार करू आणि सेकंडवरून एक इक्वेशन तयार करायचं असतं. याचं इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे त्या टर्मचा, Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. मग Tn म्हणजे काय घ्यायचं आपल्याला? 11 इज इक्वल टू a माहित नाही, प्लस तसाचे n ची व्हॅल्यू इथली हीच असते. मग काय घेतली? 11 - 1 इंटू डी माहिती नाही आपल्याला. 11 मधून 1 गेला काय आला? 10. आता T11 ची व्हॅल्यू माहिती किती आपल्याला? 16. म्हणून मी 16 टाकली, a ला a घेतला आणि 11 - 1 म्हणजे काय? 10 डी आला. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं मी? 1. आता सेकंड पण आपण इक्वेशन तयार करू शकतो T21 वाल्याचं, टर्म वाल्याचं याचं आलं. पुन्हा तोच फॉर्म्युला आहे. पुन्हा n ची व्हॅल्यू किती आहे? 21 आणि T21 ची व्हॅल्यू आपल्याला तर माहिती आहे 21 आहे. मग ती फक्त काय केली? व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. मग अशा आपण काय केले? 2 इक्वेशन तयार केले आणि या 2 इक्वेशन मधून आपल्याला a किंवा d काय करायचंय? काढून टाकायचंय. मग आपण काय केलं? a सिंपल आहे म्हणून a काढून टाकला, म्हणून सबट्रॅक्शन केलं. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड, त्याच्यातून a आपला गेला. मग राहिला कोण आपला? d. मी d ची व्हॅल्यू काढली आणि ही d ची व्हॅल्यू काय? एक तर फर्स्ट इक्वेशन मध्ये किंवा सेकंड इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. छोटे इक्वेशन आहे फर्स्ट म्हणून मी फर्स्ट मध्येच केली आणि त्याच्यावरून काय काढली? मी a ची व्हॅल्यू काढली. किती आली बरं? 30. म्हणजे मग आपल्याकडे 3 आली. आपल्याकडे डी ची व्हॅल्यू पण आहे आणि ए ची व्हॅल्यू सुद्धा आली, दोघांची पण व्हॅल्यू आली. मग दोघांची व्हॅल्यू आली तर आपण T21 काढू शकतो, 41 काढू शकतो, 45 काढू शकतो, T20 काही काढू शकतो, कोणती टर्म काढू शकतो. जर आपल्याला कोण माहित असेल तर डी आणि ए माहित असेल तर आपण कोणतीही सिक्वेन्स मधली टर्म काढू शकतो. कोणत्या फॉर्म्युलेने? Tn इज इक्वल टू काय? a प्लस n-1 इंटू डी ने काढू शकतो. मग आपल्याला कोणती टर्म काढायची बरं? 41. जर आपल्याला ही सर्व इन्फॉर्मेशन असं जरी दिलं असतं की T15 ची टर्म काढा, तर आपण काय केलं असतं रे? 50 घेतला असता. a ची व्हॅल्यू ऑलरेडी काढली, n आपल्याला माहिती किती घेतला असता? 50. डी आपल्याला ऑलरेडी माहिती, कोणती टर्म काढायला लावली असते ते आपण काढली असते. फक्त टर्म काढण्यासाठी 2च गोष्टी लागतात. काय लागतो? डी आणि ए. ते काढलं मग आपण कोणती टर्म काढू शकतो. येईल का लक्षात? मग मला एक सांगता का तुम्ही,
जर तुम्हाला हे कळालं असेल तर ही जी काही सिक्वेन्स आहे ही एकच आहे, बरोबर ना? अख्ख्या एक्झाम्पल मध्ये एक काहीतरी सिक्वेन्स, पण अजूनही आपल्याला माहिती नाहीये ती सिक्वेन्स कशी राहील. मला सांगतील का रे? या सिक्वेन्सची पहिली टर्म कोणती राहणार आहे? ह्या एक्झाम्पलची जी सिक्वेन्स आहे, बरोबर ना, एपी ने, याची फर्स्ट टर्म कोणती राहणार आहे? फर्स्ट टर्म कोणती राहणार आहे? फर्स्ट टर्म कोणती राहणार आहे? ही सिक्वेन्स आहे, कळाली ना? म्हणजे ही टर्म माहिती, ही टर्म माहिती, ही टर्म माहिती. मला T1 सांगा कोणती? T1 3 नाही काय? ए ची किंमत 3 ना बबड्यांनो. असं काय करतात? ए म्हणजे इनिशियल टर्म ना, फर्स्ट टर्म ना, TN ना. म्हणजे TN काय तुमचा आला? 3 आहे. म्हणजे ही सिक्वेन्स कशी ती तुम्हाला सांगतो. काय राहील पहिला नंबर? सेकंड नंबर कोणता राहील इथं? सेकंड नंबर सांगतील बबड्यांनो? सेकंड टर्म. सेकंड टर्म काढण्यासाठी काय करावं लागेल? T1 प्लस व्हेरी गुड. आपल्याला फर्स्ट टर्म कळाली. सेकंड टर्म काढण्यासाठी काय? T2 इज इक्वल काय? T1 प्लस D. T1 काय आपला? 3 प्लस D काय आपला? 13/10. मग 10 3 जा 30. 30 प्लस 13 किती होणार बरं? 43/10. सेकंड टर्म ही 43/10. ही सेकंड टर्म. थर्ड टर्म कोणती राहील बघा ना त्याच्यात? 43/10 मध्ये काय करायचंय बरं? आता आपल्याला काय ऍड करायचंय? 13/10. 10 मी आज ठेवलं इथं. इथं काय होणार आहे? 4 आणि 5 आणि 6 म्हणजे 56/10. ही कोणती टर्म राहणार आहे? थर्ड टर्म. अशा प्रकारची सिक्वेन्स. नाही सिक्वेन्स नाही काढायची, फक्त तुम्हाला मी सांगितलं का असं असतं. लक्षात आलं का? एक्झाम्पल आपलं एवढंच आहे, फक्त तुम्हाला मी एक्स्ट्रा सांगितलं का असू शकतं. कळालं पाहिजे ना आपण काय काढतोय किंमत, तेवढं तरी कळालं का? हे नक्की का एकदम हे महत्वाचं एक्झाम्पल आहे. बऱ्याच वेळेस पेपर मध्ये ऑलरेडी विचारलेलं आहे, त्यामुळे माहितीच असू दे. चांगलं नको का? नक्की सिंपल आहे. सिंपल तर आहेच ले. घेऊ का डायरेक्ट? नाही नक्की 8 वालं होमवर्क चालेल का सरांना? नक्की. ज्याला जमणार नाही तिने वाटलं मला पुन्हा विचारलं तरी चालेल. माझा एक्झाम्पल नंबर कोणते? डायरेक्ट 9 वाला. काय 9 वाला एक्झाम्पल? इन द नॅशनल नंबर फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. तर क्वेश्चन असा विचारला आपल्याला 10 पासून तर 250 पर्यंत 4 ने डिवाइड होणारे एकूण टर्म्स किती आहेत? कळलं क्वेश्चन काय? जसं आपण ऑलरेडी असं एक क्वेश्चन ऑलरेडी मागं बघितलंय, बरोबर ना? तो आता तसंच आपल्याला बघायचं. मग बघा आता काय होईल? द नॅचरल नंबर कोणती विचार आपल्याला? द नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 250 याच्यातलं विचारलं 250 मधलं. ओके. डिव्हिजिबल बाय कोण पाहिजे? डिव्हिजिबल बाय 4 आर कोणते राहणार आहे? कोणता राहील बरं? अरे 10 to 250 मध्ये विचारले, मग 4 आणि 8 घेता येईल का? नाही ना. 10 च्या पुढे 4 ने डिवाइड होणारा कोणता आहे? 12. 10 to 250 मधलेच नंबर पाहिजे ज्याला 4 ने डिवाइड होत आहे. म्हणजे आपल्याला 4 घेता येईल का? नाही. 8 घेता येईल का? नाही. मग कोणतं घ्यावं लागेल? 12. म्हणजे फर्स्ट आर कोणतं राहणार आहे बरं? 12. नेक्स्ट 16, नेक्स्ट 20, नेक्स्ट 24 डॅश. लास्ट वाला नंबर कोणता आहे कळेल का रे आपल्याला? लास्ट वाला नंबर 250 ला 4 ने डिवाइड होतं का? नसेल होत तर करून बघा, किंवा काय बघा तुम्हाला काय वाटतं? 250 आपण काय बरं 4 हा नाही येत तरी सांगतो कसं आहे. 4 1 जा 4, 4 6 जा 24 किती उरला? 1 वरतून काय घेतला? 0. 4 2 जा 10 म्हणजे किती बाकी उरली बरं? 2. जेवढा रिमाइंडर आहे का? रिमाइंडर किती झालाय? 4 2 जा 8 आणि 2 रिमाइंडर आला नाही तर मी हे म्हटलं 2.
दोन काय झाले इथं रिमाइंडर, दोन रिमाइंडर आहे तर जेवढा काही रिमाइंडर आहे का तेवढा मायनस करायचा कोणत्या दिलेल्या टर्म मधून. मग 250 मधून 2 जर गेला तर किती राहणार आहे 248. किती राहणार आहे 248. म्हणजे 248 हा लास्ट नंबर आहे का ज्याने 4 ला पूर्ण डिवाइड 4 ने डिवाइड होतो. लास्ट नंबर कोणता राहणार आहे 248. 248 असा नंबर आहे का ज्याला किती डिवाइड होतो 4 ने. लक्षात येईल का. मग इथं आपल्याला फर्स्ट नंबर पण कळाला आणि लास्ट नंबर पण कळाला. मग याच्यावर आपण एक गोष्ट म्हणू शकतोय, काय म्हणू शकतो आपण इथं काय काय कळालं बरं आपल्याला टर्म मध्ये. मग ए ची व्हॅल्यू कळाली का रे आपल्याला. हो ए ची व्हॅल्यू किती राहणार आहे 12. बर मला सांगा टी एन ची व्हॅल्यू कळेल का रे आपल्याला. व्हेरी गुड 248 म्हणजे लास्ट टर्म. ओके बर अजून काय आपल्याला माहिती आहे डी. डी माहिती होईल का याच्यात होईल ना. T2 मायनस T1 हे असं लिहा T2 मायनस T1. T2 मायनस T1 म्हणजेच काय रे 16 मायनस 12 म्हणजे डी ची व्हॅल्यू किती येणार आहे 4 कारण की डिव्हिजिबल बाय 4 आहे ना म्हणून 4 आहे. अजून कोण लागतं आपल्याला एन. एन माहिती आहे का आपल्याला नाही तेच तर काढायचं आहे ना. एकूण किती टर्म्स आहे 1 2 3 4 5 6 7 अशा किती टर्म आहे. टर्म काढायच्या म्हणजे काय काढायचं आहे एन काढायचं. लक्षात येईल ना. टर्म काढायचं म्हणजे काय एन. म्हणून आता आपण म्हणू शकतो देअरफॉर काय फॉर्म्युला असतो माझा टोटल टर्म काढण्याचा Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू काय असतो डी. मग आता Tn ची व्हॅल्यू किती आली जाते Tn ची 248 इज इक्वल ए ची व्हॅल्यू किती आहे 12 प्लस एन ची व्हॅल्यू किती आहे एन ची व्हॅल्यू माहितच नाही आपल्याला मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू किती बरं 4 आहे. मल्टिप्लाय करू शकतो ना आपण. नेक्स्ट काय होईल बघा देअरफॉर 248 इज इक्वल टू 12 प्लस 4 इंटू एन किती येणार आहे 4n मायनस 4 1 जा 4. मला सांगा 12 मायनस 4 म्हणजे किती येणार बरं 8 प्लस 4n आणि इकडे काय बरं 248. 12 मधून 4 गेला 8 राहील ना. हा 80 काय बरं प्लस इकडे आलं काय होईल मायनस. मग 248 मायनस 8 इज इक्वल टू किती येणार आहे सॉरी काय येणार आहे 4n. मग आता 248 मधून जर 8 गेला तर किती राहणार आहे 240 इज इक्वल टू काय येणार आहे 4n. पण व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला एन ची काढायची ना. मग हा 4 इकडे आल्या काय होणार आहे डिवाइड होऊन जाणार आहे म्हणजेच काय होईल बरं 240 अपॉन 4 इज इक्वल टू काय होणार आहे n. आणि 4 ने डिवाइड होऊ शकतं नाही 4 1 जा 4 आणि 4 6 जा 24 आणि एक 0 उरला तो 0 देऊन टाकला आपण बरोबर ना. म्हणजे देअरफॉर एन ची व्हॅल्यू किती येणार आहे बरं 60. एन ची व्हॅल्यू किती येणार आहे 60. तीच तर आपल्याला विचारली आणि खाली काय विचारलं आपल्याला बरं हाऊ मेनी नंबर बरोबर. मग आपण म्हणू शकतो देअर आर 60 नॅचरल नंबर विचारले का आपल्याला देअर आर 360 नॅचरल नंबर्स between 10 to 250 बरोबर ना. एवढंच आपल्याला विचारलेले लक्षात आलं का. नक्की काय डाऊट येईल का. म्हणजे आपल्याला ह्या 12 16 20 24 असे एकूण किती टर्म्स आहे या 60 टर्म्स आहेत. लक्षात येईल का. नक्की काय डाऊट राहील याच्यामध्ये अजिबात नाही. सिंपल होतं लय. हे किती होतं आपलं 9th वाला. आता कोणतं बघायचं आपल्याला 10 वाला. आता क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे 10 वाला. लास्ट क्वेश्चन आहे बघा मी रीड करतो काय. इन एन एपी एक एपी दिली आपल्याला कन्फर्म त्याच्यामध्ये 17 टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. म्हणजे एक सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स मध्ये जी काही 10th नंबरची टर्म आहे का त्याच्यापेक्षा 17 नंबरची टर्म ही कितीने मोठी आहे 7 ने मोठी आहे. कितीने मोठी आहे 7 ने मोठी आहे. फाइंड द कॉमन डिफरन्स म्हणजे काय काढायचं आपल्याला डी काढायचं. कॉमन डिफरन्स म्हणजे काय डी काढायचं आपल्याला. आपल्याला काय काढायचं आहे डी. आपल्याला ए माहित आहे का ए पण माहित नाही आणि डी पण माहिती नाही.
ए पण माहित नाही आणि डी तर काढायचं आहे आपल्याला. बघा लक्ष द्या, आपण काय करू इथं. लेट ए बी द फर्स्ट टर्म इन गिवन सिक्वेन्स. दिलेल्या सिक्वेन्स मधली फर्स्ट टर्म कोणती घेणार आपण ए मानतो आणि डी काय मानतो आपण डी बी द कॉमन डिफरन्स इन एपी किंवा गिवन सिक्वेन्स. बरोबर ना. आता आपल्याला एक कंडिशन दिली. काय कंडिशन दिली आपल्याला? एक महत्वाची कंडिशन, 17th टर्म ही 10th टर्म पेक्षा कितीनी मोठी आहे? 7 ने. बरोबर. ही आपल्याला काय दिली आहे? कंडिशन. मग आपण म्हणू शकतो अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. आता एक लक्ष द्या, एक स्टेप सांगतो तुम्हाला आणि नंतर आपण एक्झाम्पल मध्ये काय ते आपण बघूया. हा ए वाला मुलगा आहे आणि हा बी वाला मुलगा आहे. कार्टन्स काला असेल कसं आहे? गुबगुबीत आहे. बरोबर ना. हे बिचार बारीक आहे. कोणाचं? हा सर तो खिशात घालला जाता. आता काढलं बाहेर तो खरं, आता खिशात, आता बाहेर काढलं. खिशात कायला घातलं काय म्हणत. बरोबर. आता काय बघा, या बिचाराचं वेट आहे 90 kg. किती आहे? 90. आणि हा ए वाला, बरं एक काम करतो चला, या एचं जे वेट आहे हे आहे बिचाराचं 50 kg. किती आहे? 50 kg. बी हा ए पेक्षा 40 kg नी जास्त आहे. किती जास्त आहे? 40 kg नी. मग मला सांगा बीचं एज किती होणार? किती होणार आहे? वेट 90 kg होणार आहे. किती होणार आहे? 90 kg. किती होणार आहे? 90 kg. बट मला ह्या दोघांचं इक्वल साइन मध्ये दाखवायचे. इक्वल, हे इक्वल आहे का रे? नाही. इक्वल आहे का? हे नाही. पण मला इक्वल साइन मध्ये दाखवायचे, तर काय करावं लागेल रे मला? हा कितीने जास्त आहे? 40 ने जास्त आहे ना. तर जो 40 ने कमी आहे का त्यात मला 40 ऍड करावं लागेल. म्हणजे मला याच्यात किती ऍड करावं लागेल रे? 40. मग आता झाले की सारखे. म्हणजे जो 40 किलोनी जास्त आहे का त्याच्यात 40 वाढवायचे नाही, जो कमी आहे का त्याच्यात वाढवायचे. ते वाढवल्यावर दोघं काय होणार आहे? इक्वल होणार आहेत. लक्षात आलं की मी काय बोललो? आता आपण दिलेल्या कंडिशन कडे जाऊन नंतर मी ते दोन्ही काढून टाकतो. काय आता इथं कंडिशन काय दिली बघा. आपल्याला कोण मोठं दिलंय बरं? T17 मोठा आहे. कितीनी मोठा आहे? 7. सॉरी, कितीनी मोठा आहे? 7 ने मोठा आहे. कोणापेक्षा? T10 पेक्षा. बरोबर ना. एक लक्ष द्या मी काय म्हणतोय. T70 इज मोर दॅन कितीनी? 10 नी. कोणापेक्षा? T10 पेक्षा. कितीनी जास्त आहे? 7 ने. मग मला हे दोघं इक्वल करायचे, तर मला सांगा मी 7 कोणात ऍड करू? 10 मध्ये. का? कारण की हा छोटा आहे ना बिचारा. मग जो छोटा असतो का त्याच्यात ऍड करायचा असतो. मग इथं काय केलं आपण? +7. कन्सेप्ट कळली का? ही आपल्याला कंडिशन दिली. काय म्हटलंय? T70 इज काय म्हटले? T70 इज मोर दॅन दॅट ऑफ T10. म्हणजे हा जास्त आहे. किती जास्त आहे? 7 ने. मग हा जास्त आहे हा काय? मग जो कमी त्याच्यात ऍड केला तर इक्वल टू होईल ना. मग मला ते इक्वल टूच इक्वेशन आणायचं होतं म्हणून मी काय जो कमी त्याच्यात ऍड केले. बऱ्याच मुलांना कळत नाही. मुलं असं म्हणतात सर T17 मोठा आहे मग तो ऍड करायला पाहिजे 7 याच्यात. त्याच्यात नाही ऍड करायचा, तो छोट्यात ऍड करायचा असतो. ही कन्सेप्ट कळाली का? त्यासाठी तुम्हाला मी आधी सांगितलं काय. त्या दोघांची पण गरज नाही चंगू मंगूंची, यांना काढून टाकू आपण. ही कन्सेप्ट कळाली सर यांना? नक्की. मग आता आपण TN चा फॉर्म्युला इथं युज करू शकतो, इथं पण करू शकतो ना फॉर्म्युला यूज. ठीक आहे, लक्ष द्या. मग हा एक प्रकारे TN आहे, हा पण एक प्रकारे काय TN आहे. मग फॉर्म्युला कोणता असतो बरं आपला? TN इज इक्वल टू काय असतो? A प्लस इन ब्रॅकेट n - 1 इंटू D इज इक्वल टू. याचा पण फॉर्म्युला काय येणार आहे? A प्लस इन ब्रॅकेट n - 1 इंटू D. आणि हा प्लस काय इथं 70. याचा फॉर्म्युला हा, याचा फॉर्म्युला हा आणि हा 7 तसा ठेवला. ओके. हा T17 चा फॉर्म्युला आहे ना. इथं ए माहितीये का रे आपल्याला? नाही माहित. ए ला ए तसंच लिहून टाकला.
प्लस ह्या फॉर्म्युला एन माहिती आहे का आपल्याला? येस, किती आहे? 70. व्हेरी गुड. -1 इंटू डी माहिती आहे का आपल्याला? डिफरन्स नाही माहिती, तो बी तसाच लिहून टाकला. इज इक्वल टू पुन्हा याच्यात सुद्धा ए माहिती आहे का आपल्याला? डिफरन्स इनिशियल माहिती आहे का? नाही. प्लस एन माहिती आहे का याच्यात? येस, 10 -1 डी माहिती आहे का याच्यात? नाही. प्लस काय? 7. ओके, नेक्स्ट ए प्लस 70 -1 60 इंटू डी इज इक्वल टू काय होईल बरं? ए प्लस 10 -1 9 डी प्लस किती जाणार आहे? 7. आता या सर्वांना आपण एका साईडला आणून इक्वल टू 0 मध्ये टाकू. मग आता ह्या सर्वांनी इकडे आणलं काय होते? मायनस होतील. काय होतील? मायनस. मग काय इकडली तर मी तशीच लिहितो ऍज इट इज, म्हणजे काय रे? ए प्लस 16 डी. आता सर्व मायनस मध्ये आणतो, किंवा ह्या 70 विदाउट व्हेरिएबल वाला आपण राईट हँड साईडला लिहितो आणि बाकी व्हेरिएबल वाले लेफ्ट हँड साईडला लिहितो. म्हणजे दोन काय करतो मी? लेफ्ट हँड साईडला आणतो. मग हा प्लस मायनस प्लस इकडे आला काय होणार आहे? मायनस होणार आहे. हा पण प्लस आहे, काय होणार आहे? -9d इज इक्वल टू 7. मी तसाच ठेवलेला, काहीच केलं नाही. चालेल. आता बघा इकडे काय होईल. इथं प्लस आहे मायनस आहे, म्हणजे दोघं काय म्हणते इथं? कॅन्सल. 16d मधून 9d जर गेला तर किती राहणार आहे? 7. 7d इज इक्वल टू काय राहिलं इकडं? 7. आता d ची व्हॅल्यू काय? डिफरन्सच काढायचा आहे ना. मग हा d जर मल्टिप्लाय इकडे आला काय होणार आहे? डिवाइड. देअरफॉर d इज इक्वल टू 7/7. 7 1 जा 7, 7 1 जा 7. देअरफॉर d इज इक्वल टू काय आला? 1. d ची व्हॅल्यू किती आली? 1. आणि आपल्याला काय काढायला लावला होता? डिफरन्सेस काढायला लावला होता ना. आणि देअरफॉर द कॉमन डिफरन्स, देअरफॉर द कॉमन डिफरन्स इज 1. कॉमन डिफरन्स किती येणार आहे? 1 येणार आहे. येईल का लक्षात? नक्की एकदम. अशा प्रकारे हा आपला 3.2 प्रॅक्टिस सेट संपलित आपला. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण पुढचा प्रॅक्टिस सेट सुरू करणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि इतर मित्रांनाही पाठवा. थँक्यू सो मच.